आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पाये जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे। याचा बेस कमी करा, कडक करा आवाज, देव तुमचं चांगलं करेल। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की विश्वाच्या पाठीवर सर्वात मोठे उपकार जर कोणाचे असतील तर ती संतांची आहेत। किती उपकार संतांचे? संतांच्या उपकाराचं मोजमाप करण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, ब्रह्मदेवाकडे तराजू नाही, इतके मोठे उपकार संतांचे आहेत। उपकाराची व्याधी दाखवत असताना श्रुतीने उपकाराची व्याधी दाखवली, पुराणांनी उपकाराची व्याधी दाखवली, शास्त्राने उपकाराची व्याधी दाखवली, ऋषी मुनींनी उपकाराची व्याधी दाखवली। पण ही सगळी व्याधी ज्या वेळेला तपासल्या गेली वारकरी संप्रदायात त्यावेळेला सर्वात मोठे उपकार ठरले ती फक्त संतांचे। विठाला विठाला उपकार फार आहेत, बऱ्यापैकी उपकार असतात। मेघाचे सुद्धा उपकार आहेत। मेघ जर बरसला, पडला, ओसरला मेघ तर धरणी पिकते, आणि धरणी पिकली तर गहू ज्वारी निर्माण होतात। मग मेघाचे पण उपकार आहेत, पण मेघाचे उपकार संतांच्या उपकारा इतके का धरल्या जात नाहीत? कारण मेघाच्या कृपेने प्राप्त झालेली गहू ज्वारी हरामखोर पण खातात। विठाला विठाला मेघानं त्या पाण्यात असं औषध टाकायला पाहिजे होतं की हरामखोरानं खाल्लं की मेलाच पाहिजे, पण मेघ तसा करीत नाही। म्हणून संतांच्या बरोबरीचे मेघाचे उपकार नाहीत। प्रकाश देवता सूर्यनारायणाचे उपकार आहेत, संतांच्या बरोबरीचे नाहीत। कारण साधू बाहेर निघला तरी सूर्य घाम काढतो, आणि हरामखोर निघला तरी घाम काढतो। उपकार आहेत सूर्याचे, कोण म्हणते नाही, संतांच्या बरोबरीचे नाहीत। निशापती चंद्राचे उपकार आहेत। चंद्राच्या प्रकाशाशिवाय विश्वातल्या कोण्याही झाडाला फुल लागत नाही। सूर्याच्या प्रकाशानं फळ पोसत असेल, झाड वाढत असेल, पण फुल लागण्याची क्रिया चंद्राच्या प्रकाशात असती, त्याचेही उपकार येतं। पण यानं 2-4 बाऱ्या चुका केल्यात चंद्रानं। 1-2 वेळेस चंद्राची अक्कल पण नदीला गेलती। चंद्र ज्यांच्याकडे शिकला त्या गुरुवार्यांची पत्नी कळाली नाही चंद्राला। विठाला विठाला नाही, चंद्राचे सुद्धा उपकार नाहीत, आहेत पण संतांच्या बरोबरीचे नाहीत। अपभ्रंश करून घेऊ नका, नंतर काड्या करायचं काम नाही। उपकार आहेत पण संतांच्या बरोबरीचे नाहीत। झाडाचे उपकार आहेत पण संतांच्या बरोबरीचे नाहीत। आई वडिलांचे सुद्धा महाराजजी उपकार आहेत पण संतांनी इतके नाहीत। आई वडिलाविषयी मी गोड बोलतोय त्याबद्दल दुमत नाही, पण जेवढे उपकार संतांचे तेवढे आई वडिलांचे नाहीत। का नाहीत कारण सांगू? आई वडील लहानाचं मोठं करतात, आई स्वतःच्या रक्ताचं दूध करून आपल्या बाळाला पाजते, पण विद्वान करण्याची ताकद तिच्यात नाही। वकील साहेब, कोण्या मायबापाला वाटत नाही आपलं पोरग आमदार व्हावं? हातवरी करा ना। कोणाला वाटत नाही आपलं पोरग चांगला व्यापारी बनावा? कोणाला वाटत नाही आपलं पोरग कलेक्टर व्हावं? कोणाला वाटत नाही आपल्या पोरानं थैल्यानं पोत्यानं पैसे घरी आणावं? वाटतंय,
पण ती दशा देण्याची ताकद मायबापात नाही. का नाही? मायबाप प्रारब्ध बदलू शकत नाही. त्यांचा दोष नाही राजो. आई वडील प्रारब्ध बदलू शकत नाहीत म्हणून संतांच्या बरोबरीचे उपकार नाहीत. जाऊ द्या आई वडिलाचे, पंढरपुरातल्या मालकाचे सुद्धा उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. संतांच्या उपकाराची बरोबरी पंढरीतले मालक आणि काशीतले मालक सुद्धा करू शकत नाहीत. का? पंढरपुरातल्या मालकांकडे एक जण गेला आणि म्हणले मला आमकं आमकं पाहिजे. पंढरपुरातले मालक म्हणले द्यायला काय हरकत नाही पण तुझ्या प्रारब्धात नाही. बायोडाटा मागून घेतला आणि बायोडाटा कोणाला मागितला? चित्रगुप्ताला. एक चित्र आणि गुप्त प्रत्येकाच्या सोबत दोन असते. मागून घेतला. याचा बायोडाटा द्या रे, द्या जन्मकुंडली. विश्वाच्या मालकानं पाहिलं. काय मागितलं तो? 20 एकर जमीन. कशासाठी? ऊस लावायचा आहे. तुला ऊस खाची अक्कल नाही आणि आधा कदा जर कोणाच्या शेतात ऊस मोडायला गेला तर मरुस्तर ऊसानं मारीन पुढचा. तुला ऊसाची शेती भेटणार नाही. देवाला म्हणलं देवा तुम्ही जगाचे बाप आहात, ही सृष्टी तुमच्या ताब्यात. दादा आवाज कडक. सृष्टी तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही काय करू शकत नाहीत. विश्वाच्या मालकानं सांगितलं मी सगळं करू शकतो पण तुझ्या नशिबात नाही ना, तुझं प्रारब्ध बदलायची ताकद नाही. देवानं सांगितलं मी जरी देव असेल पण जीवदशेला जर आलो तर माणसाचे देवाला नियम सारखेच येतं. देवाला आणि माणसाला नियम सारखेच आहेत. जीवदशेला आल्यावर त्याला त्याचं प्रारब्ध बदलता आलं नाही. करमे श्रीराम वनवासा गेला, 14 वर्ष 27 दिवस मला बिना चपलाचं फिरावं लागलं रे. मला माझं प्रारब्ध बदलता नाही आलं. कोण? लक्ष्मी विटेवरची मालकीन. 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली अशोक वाटिकेत. राक्षसनी महाराज गुलाबजामुन थोड्याच खात होत्या, काजू बदाम थोड्याच खात होत्या, जिवंत जनावराचे पाय खाईत. तंबाखू खाणार बाई आमच्या म्हशीच्या गोठ्यात गेली तर तिच्या वासान मसड मेली. रातच्या तंबाखू खाऊन झोपली होती आणि पहाटे तिच्या फुसकाऱ्यानं 90,000ची मसड मेली वकील साहेब. मग तंबाखू खाणार बाईच्या तोंडाचा इतका वास तर बंधे जनावराचे पाय खाणाऱ्या राक्षसनीच्या तोंडाचा वास किती असेल. 44 राक्षसनी सीतेला सांभाळायला, कुशासारखे दात. संध्याकाळी झोपी गेल्या तोंड इसकटून तर 25 उंदरं जगायची इतके त्याच्या दातात मांस निघायचं. याचा वास कोण घेत होतं माहिती? सीताई साहेब. कोण? तुम्हाला किती श्रीमंत करायचंय, तुम्हाला किती श्रीमंत करायचंय, जिच्या हातात तिला लक्ष्मी योग घडला सीतादेवी. 6 महिने 26 दिवस नालायक राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. का? कर्म होतं महाराज. एका साधूची निंदा केली याच्याकरता राक्षसनीचा. मग जगाच्या मालकिनीला स्वतःचं प्रारब्ध बदलता येत नाही, तुमचं काय बदलणार आहे? देवाचा बाप राजा दशरथ, 50-50 हजार पगार कमीनारं पोरगा असलं की बाप वाट्यावर कोणालाच बोलू देत नाही. माया बाब्याला 50,000 पगार, 49,000ची प्याल आहे. ते खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून 1000 रुपये ठेवावं लागतात. तरी बाप मारुतीच्या पारावर वाट्यावर कोणाला बोलू देत नाही. महाबाब्या काय तू हा बाब्या सुंबळ्या, काय योग्यता तू या बाब्याला. विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा बाप दशरथ राजाचा पुत्र. सृष्टी ज्याच्या डोक्यावर आहे ते लखनलाल दशरथ राजाचे पुत्र. वैराग्याचं टोक भरत दशरथ राजाचे पुत्र. नीतिमतीचं सूत्र शत्रुघ्न भरत दशरथ राजाचा पुत्र. महाराज 4 पुत्र असताना गुरुवरे एकही जवळ नाही. कर्मे दशरथ योगे मेला. मागे पुढे सांगतोय. कोण? रावण. मला अजून रावण इतका श्रीमंत कोणी दिसला नाही. 6050 गावं अचानक पूर्ण झाली माझी एकदा गेलेलं. तर 6050 गावात रावणाची बुट उचलायची लायकी असलेला माणूस. राग येऊ देऊ नका कोणाला. आलं तर काय करता मग कीर्तन घेणार नाहीत. तुम्हाला 30 गाव पठ्याला 36 गाव, मी काय मागे लागे नाही. पण 6050 गावात रावणाची बुट उचलायची लायकी असलेला माणूस सापडला नाही. रावण श्रीमंत किती असेल? मी दुपारी सांगितलं महाराजजी रावणाकडे 127 विद्वान होते.
देवाकडं 3च होते, 127 विद्वान रावणाकडं. एक माणूस जर देवाकडं नसताना प्रभू रामचंद्राकडं, तर 5 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. एकाच माणसाच्या कृपेनं रावण मेला. देवावर त्याची कृपा होती. त्याचं नाव आहे मारुतीराय. इतकी मारुतीरायाची कृपा. एकटे मारुतीराय जर बाजूला सरकले असते ना, माझ्या पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात सीताईसाहेब भेटत नव्हत्या. ही मारुतीरायाची कृपा. इतका प्रचंड रावण शक्तिशाली होता. एवढा शक्तिशाली रावण, महाराज ज्याच्यावर भगवान शिवशंकर प्रसन्न होते, पण कर्मे रावण क्षय पावला. त्यालाही त्याचं प्रारब्ध बदलता आलं नाही. तुमची आमची काय कथा. म्हणून देवाचे सुद्धा उपकार संतांच्या उपकाराच्या बरोबरीचे नाहीत. संतांची ताकद संतांच्या सानिध्यात गेलं की हरामखोर सुद्धा शुद्ध होतोय. आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती नाही काळ वेळ तया लागे. नारायण नारायण नारायण, आपणा सारिखे करीती तात्काळ, सारिखे करीती आपणा सारिखे करीती तात्काळ, सारिखे करीती नाही काळ वेळ तया लागे. महाराज पुढच्याचा नालायकपणा संपून त्याला स्वतःसारखं करतात ती संत असतात. हे उपकार संतांचे. देवाला प्रारब्ध बदलता येत नाही. याच्या पलीकडे सांगतोय, कधी कधी देव उपकार करत असेल तर संतावर दुष्टावर करत नाही. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. संत तसं नाहीत करीत. संत दुर्जनाला पोटात घेत नाहीत. दुर्जनाचा दुर्जनपणा संपितेत, त्याचा नालायकपणा संपितेत, त्याची भडवेगिरी संपितेत आणि त्याला चांगलं करतेत. ती संत आहेत. विठाला विठाला किती उपकार संतांचे. मला दिलेल्या वेळात मी सांगण्याचा प्रयत्न करेल. मला तुम्ही उदात्त अंतकरणाने आशीर्वाद द्या. बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने इंद्राच्या वैभवाला लाजवील अशी गोडसं सत्र, ज्ञानयज्ञ, अन्नदान असा गोडसा सोहळा आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण, सर्वांच्या तनामनातले अंतकरणातले, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे असे आदरणीय लोमटे बाबा, त्यांच्या अध्यक्षतेत, त्यांच्या आदेशात चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा. आणि या परमपावन ज्ञानदानाच्या सोहळ्यात माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला रामनामाची, रामकृष्ण नामाची आहुती टाकण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य आहे. विठाला 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 सुंदर अशी धर्म वास्तू आहे. अन्नदान आहे, छान आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना आहे. एवढी मोठी वैभवशाली परंपरा, गोड अशी इतकी मोठी मृदंगाचार्य, एवढी मोठी टाळकरी, एक असं गोडसं वैभव आहे. ते आदरणीय महाराजांनी घडवलं. मागे 15-20 दिवसापूर्वी पहिल्यांदा महाराजांची भेट झाली. तिथेही त्यांच्या एका भक्ताकडे त्यांचा कार्यक्रम होता आणि सहज भेट झाली. पहिल्यांदा पाहण्याचा योग आला. तारखेच्या संदर्भात महाराजांच्या वतीने त्यांच्या आदेशानं आदरणीय देशमुख वकील साहेब संपर्क करत होते. आज हजर आहेत. तुम्हालाही धन्यवाद. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोते जनार्दन तुमच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. चोपदार आदी करून सर्व साऊंड सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला थोडासा कडक करायचा. याचा इको बेस सगळं कमी करा. मॉनिटरला द्या आवाज द्या.
चांगली आहे साऊंड सिस्टीम तुमची, द्या वारीत राहा. काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार तुमच्या माझ्यावर असतील नवल नाही, देवावर सुद्धा संतांचे उपकार आहेत. विटेवरचे मालक एके दिवशी डोक्याला हात लावून बसले. चिंता होती देवाला, उद्विग्न होते परमेश्वर. पुढं सरका ना, माझ्याकडे सरका, माझा का वास येतो का, सरका अलीकडं अलीकडं. देवाला चिंता होती महाराजची. डोक्याला हात लावला विटेवरच्या मालकानं आणि उद्विग्न असं मन होतं परमेश्वराचं. तेवढ्या अवकाशात एक व्यक्ती देवाच्या दर्शनाकरता आली. देवाचं दर्शन घेतलं. देवाकडे पाहिल्याबरोबर प्रभू रडू लागले. वारकरी व्यक्ती दर्शनाकरता गेला देवाच्या, विटेवरचा मालक रडू लागला. किती रडला असेल देव, किती किती. उक्साबुक्शी जगाचा बाप रडत होता. डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते. समोर आलेल्या पवित्र निष्ठावंत वारकऱ्यांनी स्वतःच्या उपरण्याने म्हणा की अंगावरच्या धोतराच्या कोपऱ्यानी विटेवरच्या मालकाची डोळी पुसली. आणि त्या वारकऱ्याने विचारलं, प्रभू मला सांगा दुःख काय तुमच्याकडे. विटेवरच्या मालकाचा कंठ दाटून आला. त्या वारकऱ्याला सांगितलं, महाराज आजपासून तिसऱ्या दिवशी माझी सगळी पोरं मरणार आहेत. एक वाचणार नाही, एक वाचणार नाही. औषधाला 56 कोटी यादव होते. 48,324 मुली होत्या. 1,61,081 मुलं होते. सगळ्यांची लग्न झाली. मिळून 56 कोटी यादव झाले. पुत्रापैकी, नातवापैकी, पंतवापैकी एकही वाचणार नाही. त्या वारकऱ्यानं सांगितलं, देवा यम तुमचं ऐकून जगाला खातू आणि तुमची पोरं मारायची कोणाची माय आली. विटेवरच्या मालकानं सांगितलं, महाराज एका पतिव्रतेचा शाप आहे. इतकी ताकद आहे तुमच्यात. पण ती बाई नवऱ्याचं 3दा दर्शन घेत होती. हो, जी नवऱ्याला नीट बोलत नाही, महाराजाच्या पाया पडती, हिच्या पापानं महाराज धोतरा सगळ जळण. हो, महाराज जळाल्यावर धोतर जळायला किती लागत होईस तू. ती बाई नवऱ्याचं दर्शन घेत होती. गुरुवर्य मी काही तिथला सरपंच किंवा काही सोसायटीचा चेअरमन नव्हतो, पण मला पुराण पाहता येते. त्या बाईनं यज्ञ केला नाही, काही नाही, नामचिंतन नाही, काही नाही. पण तिची नवऱ्यावर इतकी श्रद्धा की तिच्या नवऱ्याला दिसत नसल्यामुळं तिनं डोळे बांधून घेतले. नवऱ्याला दिसत नाही याच्याकरता तिनं डोळे बांधून घेतलेत. त्याअर्थी मालकावर प्रेम किती असेल कल्पना करा. विश्वाच्या मालकानं मला ज्याच्याशी घाट बांधली त्या माझ्या पती परमेश्वराला विश्व बघता येत नाही. आपण तरी तो भोग कशाला घ्यायचा. डोळ्याला पट्टी बांधली. तिचं नाव आहे गांधारी. भगवान शिवजीला आमंत्रित केलं. डोक्यावरच होते शिवजी, पांडुरंगाच्या डोक्यावर शिवशंकर. काय करायचं. शिवजीने सांगितलं, आपलं पतिव्रते पुढं काही चालत नाही. तिची देवा
म्हणे पतिव्रता, शिंगल उतरणी घ्यायची, तिची देवावरी सत्ता. शिवजीनं सांगितलं आपलं काही चालत नाही. सत्यलोकाचा मालक बोलून घेतला ब्रह्मदेव, तुमची काय, आपलं काय म्हणजे जन्माला घालायचं काम आहे, मारायचं थोडं आपल्या हातात. शिवजीनं सांगितलं प्रभू तुम्ही प्रयत्न करा. विटेवरच्या मालकाने द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं पतिव्रतेच्या पुढं आपल्याला जाता येत नाही, हिम्मतच नाही देवाची पतिव्रतेच्या पुढं तिचा शब्द खोटा करायची. रुक्मिणी आई साहेब आहेत, सत्यभामा आहे, राई आहे, 8 जणी पत्न्या होत्या ना, 16,108. तर 16,100 जाऊ द्या, 8 जणीची नाव पाठ आहेत का तुम्हाला? किती भागवत ऐकिले तुम्ही, ज्याचे भागवत ऐकिले ते मेले पण भागवतकार. मला गोळी घाला पुढची. ज्या बाईला पंढरपुरातल्या मालकाच्या 8 पत्न्या माहिती, तिनंच संक्रांतीला वाण द्यायचं. नाही तर ते गाडगेन, ऊसाच्या धिलप्यान, त्या वंब्यान, आंबटखट बोरण, हे गाजराचे तुकडेन, ते काही यांना देऊ नको. फक्त ते दिवशीच आंबाबाई, पुन्हा कुखाच्या बगव्याला हात नाही. हे काही सोंग करायचे नाही. राग येईल तुम्हाला, येऊ द्या. मला काही चोंबाळ्या गप्पा येत नाहीत आणि त्याच्यासाठी कीर्तन करीत नाही. इथून पुढे तुम्हाला विनंती करतो, देवाच्या 16,108 पैकी फक्त 8 पत्न्यांची नावं तुम्हाला पाठ असावी, तर तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायचा अधिकार. तुम्ही जर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या परंपरेतले असताल तर, आणि सैलानी बाबाच्या परंपरेतले असल्या तर मग तर एकही पाठ करू नका. मग कोण म्हणतंय तुम्हाला पाठ करा, म्हणणार बी नाही मी, माया का गोळ्या संपल्या का काय. पण जर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या परंपरेला असतील तर 8 स्त्रियांचे नाव पाठ करावं. 8 तुमच्या चपलाला हात लावून विनंती. 8ची 8 पत्न्या हे म्हणते तुलाच पाठ नाही, असेही म्हणते ना त्या. मी कधी बी पुढचं काही सोडून देत असतो. कशा करता माहिती आहे का, महाराज हे जितके हुशार होतील का पुढचे, तितके आपले लोक नीट कीर्तन करतील. हे जितके येड्यावानी करतील का, तितके आपले लोक गाणेच म्हणतील. हा, तुम्ही हुशार होणं गरजेचं आहे. कुठल्याही मृदंगाचार्याचा दोष नाही, कुठल्याही कीर्तनकाराचा दोष नाही, आणि कुठल्याही पिऊनं जरी चाल म्हणली तरी भजण्याचा दोष नाही. त्याला पाकिट देणाऱ्या हरामखोराचा दोष आहे. विठाला विठाला कारण पाप करणाऱ्यापेक्षा पाप झाकणारा पापी असतो, त्याला आपलंसं करणारा पापी असतो. म्हणून चुका करणाऱ्यांना सहकार्य करू नका, संसार खालून पेटतील. मागच्या लोकांनी संप्रदाय कन्या आंबाड्या खाऊन टिकविलाय. पायी जाऊन कीर्तन केलेत काही लोकांनी, एका धोत्रावर संसार केले. नवी धोत्र सुद्धा नव्हती कीर्तनकाराला. इतका संप्रदाय त्या लोकांनी एका तिळा इतका गढूळ न होता जोपासलाय. त्या लोकाच्या शापाने आपली संसार खालून पेटतील. इथं नाही चुका करायच्या. वारकरी संप्रदाय कोणाच्या बापाची जहागिरी नाही. एक काशीतल्या मालकांचे संस्थापक अध्यक्ष आहेत या संप्रदायाचे, भगवान शिवशंकर. नाही चुका करायच्या. चला, 8ची 8 पत्न्या हजर आहेत. ढस ढस रडू लागल्या महाराज. देवाच्या एका पत्नीनं यमाला सांगितलं, यमा माझ्या बापाची तुम्ही मणी आणला रे, मणी आणलाय मणी. तिचं नाव आहे सत्यभामा. तो मणी रोजचा पावणे 22 क्विंटल सोनं देत होता. 21 क्विंटल 78 किलो रोजचं सोनं देत होता. त्या मण्याचं नाव होतं श्रीमंतक नावाचा मणी. 26,666 तोळे
8 मासे गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. पांडवांकडे 2.5 वर्ष ठेवला. बहीण दिली ती देवाची. काशीला 45 वर्ष ठेवला. अन्न सत्र केलं. अक्रूरानं अक्रूर घाट बांधला. अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. सासुरवाडीतून आलेलं धन होतं. जय जावा म्हणून तिकडं उडीलं आणि मग आणलं इकडं. हो, ते जरा कठीण जातं पचायला पटकन. आधी तिकडं उडीलं. बाईनं सांगितलं, यमराज चंद्र सूर्य येतोपर्यंत तुला मनी देऊन टाकते, पण आमच्या 56 कोटी यादवापैकी दिवा लावायला एक जिवंत ठेव. यम म्हणला, माय तो मनी तिकडंच. मी जर तुमचं एक जिवंत ठेवलं तर बाई मला सकाळी पेटून देती. गांधारी तिची देवावरी सत्ता. यमानं सांगितलं, मन नको, नाही जिवंत ठेवीत. ढसढस रडू लागल्या. समोर जे वारकरी दर्शना करता आलता ना, त्या वारकऱ्यानं सांगितलं, प्रभू परवाच्या दिवशी मरणार आहेत ना, मग एवढा ताण घेऊ नका ना, एकच जिवंत ठेवायचं ना, मी ठेवतो. काय सांगू आता, संताचे उपकार सांगतोय. मी ठेवतो जिवंत, मी ठेवतो जिवंत. त्या वारकऱ्यानं सांगितलं. महाराज यमाची कॅसेट गुंडाळली. यम म्हणला, शिवजी ठेवू शकत नाही, ब्रह्मदेव ठेवू शकत नाही, स्वतः विटेवरचे मालक ठेवू शकत नाही, आणि कोण हा महाराज आहे? काय योग्यता आहे महाराजाची जिवंत ठेवायची? यम गेला ना महाराजाकडे. काय महाराज तुम्ही जिवंत ठेवणार? हो. कशाच्या बळा? ते म्हणला, बळगिळ काय करायचं, तू फक्त एक मारून पाय, मग तुझी सोय पाहतो. महाराजच होतं ते आडमुठून, म्हणजे वाईट नव्हतं, भक्तीच्या बळावर. महाराज आचरणाची मस्ती पाहिजे. ज्याची आचरणाची मस्ती आहे का, त्याचा शब्द काय कोणाची मायवेली मोडायची, मात्र आचरण लागतंय. हे भंगिरी भुंगिरी मळक्या फळक्यानं काही बोलल्या लोक दात पडूस तर हाणतील. विठाला विठाला एका तिळा इतकी चूक नसायला पाहिजे. भीती नाही बोलायला. यम घरी येऊन त्याच्या मित्राला म्हणलं, आगाऊच काम बा, पहिलं महाराज भेटलं आणि ते म्हणलं मी देवाचं एक वाचीन. उद्या 3 वाजता दुपारी देवाचे सगळे पोरं मैरेक नावाची दारू पिऊन मरणार. संध्याकाळी महाराज घरी आले. देवाच्या हाताला धरलं आणि देवाच्या एका नातवाच्या घरी नेलं. मुलाच्या नाही, नातवाच्या. त्या नातवाचं नाव होतं वज्र. रुक्मिणी आईसाहेब आधी करून बाकीच्या 7, जगाचा बाप, आणि सगळ्या देखता सांगितलं, हे मरणार नाही. बाकीच्या याचं काय नाही, पण हे मरू शकत नाही. गुरुवर त्याचं नाव होतं वज्र. सगळी मेली, एकच राहिलं जिवंत. यदुकुळाचा संहार झाला, एक जिवंत राहिलं. वज्र का जिवंत राहिला? त्या वज्राला या पवित्र भारत देशातल्या विटेवरच्या मालकाचं भजन करणाऱ्या वारकऱ्याने पोह्याचा प्रसाद दिलता. पोह्याचा प्रसाद. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. पोह्याचा प्रसाद. मालक कोण्याच मुलाला नाही, एकट्या नातवाला. वज्र हजर होता म्हणून सुदामदेवाने यमाला सांगितलं, बेट्या जीवनभर भजन केलंय आणि भजन करून टाळी वाजवून भजन केलंय, त्या हातानं प्रसाद दिलाय रे. आणि मी दिलेला प्रसाद खाल्लेला नातू जर देवाचा मारशील तर आम्हा वारकऱ्यांना काय किंमत आहे? दृष्टांत संपला. महाराज यम ठणठण बोंबलत होता, यम यम यम. जर या वारकऱ्याची कृपा झाली नसती तर देवाचा एकही दिवा लावायला जिवंत राहत नव्हता. म्हणून देवाचा दिवा लावायला जिवंत ठेवायचा वंश ज्याच्यात ताकद आहे त्याला वारकरी म्हणतात. म्हणून मालक
पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार टाळ टाळ काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू संतांचे देवावर केलेले संतांनी उपकार आहेत. यक्ष नाही, किन्नर नाही, गंधर्व नाही, चारण नाही, विद्याधर नाही, लोकपाळ नाही, दिग्पाळ नाही, चारुहास नाही, परमहंस नाही, भगवान शिवजी नाही, ब्रह्मदेव नाही, स्वतः पंढरीतले मालक नाहीत, नव्हते वाचू शकत, बाईचा शाप होता. पण वारकऱ्याच्या तपश्चर्याच्या बळानं देवाचा एक नातू वाचला. काय सांगू आता संतांचे उपकार. एवढी संतांची ख्याती आहे. साधूनं हातात धरलं, कामच संपलं. एका व्यक्तीनं किती माणसं मारलेत मेळच नव्हता. त्याचं नाव वाल्या. वाल्मिक ऋषी आणि मग महर्षी वाल्मिक केले रामायण रामाधी. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. विश्वाचा पाप लेखणीत सामावला. पंढरपुरातला मालक वाल्मिकाच्या एका अक्षरातल्या टिपक्या इतकं सुद्धा बाजूला जाता आलं नाही. एका टिपक्या इतकं. हो. किती ताब्यात वाल्मिकाच्या देव. इंद्रजित मारला. लक्ष्मणजीनं सासऱ्यानंच जावाई कापला. इंद्रजित लक्ष्मणाचे कोण? जावाई. आणि लक्ष्मण इंद्रजिताचे सासरे. सासऱ्यानंच मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं. आणि मग कळालं सुलोचना आपली मुलगी आहे. चेहरा बारीक झाला. प्रभू, बाईला विधवा केलंय, काही काळजी करायची नाही. इंद्रजित आपण उठू. मारुतीरायनं उड्डाण केलं. रामायणातला एक श्लोक लिहून आणला आणि प्रभूच्या पुढं टाकला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने तो श्लोक वाचला आणि सांगितलं, लखन जिवंत करू शकत नाही, कारण मी वाल्मिकाच्या ताब्यात आहे. वरतो निदावीन नामा म्हणे. मला नाही अलीकड पलीकडे जाता येत. मग आता मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसू नये म्हणून तिला सांगितलं, तू सती जाय. सती जाणार स्त्री विधवा नसती. मालकासोबत जोहार करून घेतलं, पण तिला ठेवू शकले नाही. का? विधवा पाहता येत नव्हती. इतका वाल्मिकाचा शब्द कडक. नाही मागं पुढं सरकता आलं. त्या वाल्मिकाच्या भेटी करता ब्रह्मदेव आले.
ब्रह्मदेवानं एक चूक जरा फारच घाण केली ती. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष आणि वेदे नाही आईशी सांगितले. नैवम गिरगावकर लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम. मोठ्यांचं वाक्य. चूक केली ब्रह्मदेवानं. अपूज्य ठरले ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला संत आवडतात. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. निळोबाराय सांगतात ब्रह्मदेवाला सुद्धा महाराज संत आवडतात. का? कारण ब्रह्मदेवापेक्षा संत जास्त पूज्य आहेत. आणि ब्रह्मदेव फक्त पुष्करलाच पूज्य आहेत, पुन्हा कुठं मंदिर नाही. असं नाही एखादं कुठं कुठं कानेकोपऱ्यात मागे एका ठिकाणी पाहिलं मी. पण पुष्करला खरं ब्रह्मदेवाचं मंदिर. तेही कशामुळं झालंय ते पुराण पहा लक्षात. मी किती सांगू तुम्हाला. ब्रह्मदेवानं विचार केला एवढी माणसं मारली आणि जग ज्याच्या ताब्यात आहे त्यानं केलंय काय आपण विचारायला जाऊ. आणि ब्रह्मदेव महर्षी वाल्मिकाच्या आश्रमावर आले आणि विचारलं, गुरुदेव तुम्ही माणसं किती मारली? ते म्हणले मला नाही सांगता येणार. मग वाल्मिकानं किती माणसं मारले हे त्यालाच माहीत नव्हतं. तर रामायण सांगणाऱ्यानं कशाला उरफाट्या उड्या आणायच्या. आता ऐका बरं का. आणि काय त्या ठिकाणी बरं का. आणि काय त्या रामायणाची कथा बरं का. आणि काय वाल्मिकानं माणसं मारले तुम्हाला काय सांगू. म्हणलं रामायण सांगणं सुंबळ्या काय सांगू तू आम्हाला. नाही येते संख्यानुवाच स्थिती आहे. संख्याच नाही अगणित माणसं मारले म्हणून विधाता हजर. एक बोलू महाराज. बोला. तुम्ही असं काय काम केलं की जेणेकरून तुमचं पाप धुतल्या गेलं. पाप किती होतं? पर्वत होते पापाचे. मग पापाचे पर्वत तुमचे जळाले असं केलं काय? ते म्हणले नामस्मरण केलं. पण तुम्हाला करता येत होतं का? नाही म्हणले. मग कोणी काय कोणाची कृपा आहे कोणाचे उपकार आहेत? ब्रह्मदेवाच्या हाताला धरून मागच्या पर्णकुटीत नेलं. बंगला नव्हता, पर्णकुटी होती. आणि त्या पर्णकुटीमध्ये बावनिया चंदनाच्या पाटावर एक चंदनाची मूर्ती होती. पाट जर बावनियाचा असेल तर मूर्ती मलया निळू चंदनाची असेल. बावनिया चंदनाचा पाट. उकळत्या तेलाला थंड करण्याची ताकद. तापलिया तेला बावनी चंदन शनेक बुंद शीतल करी. मालकांचं वाक्य. उकळतं तेल वकील साहेब चिमूटभर टाकलं की थंड होतंय. इतकी त्या चंदनात ताकद आहे. त्याचे पाठ. आणि मलया निळू चंदनाची साधूची मूर्ती. वाल्मिकाचे डोळे गदगदून आले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, विधाता या साधूचे उपकार आहेत. त्या साधूचं नाव होतं देवर्षी नारद. भगवान शिवजीनं भजन परंपरेमध्ये 6व्या क्रमांकाचा संन्यासी घेतला महाराज. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. सूर नर किन्नर नारद तुंबर. भगवान शिवजीनं भजन केलं. भजन ही शिवजींची परंपरा आहे. म्हणून या भजन परंपरेमध्ये नारद हे 6व्या क्रमांकाचे संन्यासी. महाराजजी ही गादी नारदाची. नारद महर्षींची गादी. भजन ही परंपरा. कीर्तन म्हणजे भजन. नारदांची गादी. आणि त्या नारदाच्या उपकाराने त्या नारदाच्या संगतीमुळे अर्धक्षण घडता संताची संगती. महाराज वाटपाड्या माणसाचा महर्षी झाला आणि जगाचा पाप लेखनीत थांबला. महाराज हे नारदांचे उपकार आहेत. इतक्या मोठ्या गुंडाला ऋषी करणं, योगी करणं, तपी करणं, सिद्ध करणं, अनुरागी करणं आणि जगाचा पाप त्याच्या मुठीत ठेवणं महाराज ही संतांची कृपा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता, काय
अशा खुर्च्या महाराज 19 होत्या, पण ह्या नव्हत्या. अशा खुर्च्या किती होत्या वकील साहेब? 19. त्या गोलोकात ठेवलेल्या होत्या. गोलोक, वरुण लोक, इंद्रलोक, यक्षलोक, किन्नर लोक, चारण लोक, विद्याधर लोक, दिक्पाळ लोक, परमहंस लोक, 14 भुवनापैकी एक भुवन गोलोक होतं. आणि त्या गोलोकामध्ये 19 खुर्च्या, त्याच्यावर 18 संत बसलेले, एक रिकामी होती. त्या गोलोकात जाण्यासाठी पायऱ्या नाहीत, रस्ता नाही, विमान नाही. तिथं फक्त आमकी साधना झाली की त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे. कोणालाही बसता येत नाही. आणि त्या 19व्या क्रमांकाच्या खुर्चीवर लाहुरं, चित्र, सशे, रानडुकरं धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी बसली. ती भिल्लाची पोरगी होती. तर आता 15 फूट जायच्या मिशा वाढ्यात का ते आपटूच घेऊ लागले. काहीच्या जटा धरायला शिष्य आपटूच. भिल्लाची पोरगी या खुर्चीवर, हिचा काय अधिकार? आता जरा तांबी स्वभावाचे होते, ते अधिकारी होते पण तांबी स्वभावाचे होते. बाकीचे काही कडीचे 1-2 होते, ते म्हणले ओरडू नका, इथं पायऱ्या नाही, विमान नाही, रस्ता नाही. ती या खुर्चीवर बसली म्हणजे तिच्या मनानं आली नाही, तिला कोणीतरी इथं पाठिलंय. आणि त्या खुर्चीवर बसण्यासाठी शरीर नामी होणं गरजेचं आहे, शरीर पवित्र होणं गरजेचं गुरुवर्य, तर त्या खुर्चीवर बसता येते. किती पवित्र, किती पवित्र. तुकोबाराय डोंगरावर भजना करता जायचे, डोंगरावर भजना करता जायचे. आणि आईसाहेब त्यांच्या भाकरी घेऊन जायच्या. आईसाहेब, गोड काम होतं हो आईसाहेबाचं, गोड काम होतं. गुरुवर्य देहूकर मालकांचं कीर्तन निर्वाण प्रसंगाचं ऐकिलं बिजेला. वारीला जात असतो मी, याही महिन्याच्या वारीला, दर महिन्याच्या वारीला जातो पंढरीला. कालच्या याच्यात पण देहूकर मालकांचं कीर्तन चालू होतं तुकोबारायच्या मठामध्ये. परंपरेतली लोक आहेत महाराज. या परंपरेतल्या लोकांनी परमार्थ जिवंत ठेवला. आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या नालायकांमुळं नाही, परंपरेतल्या लोकांमुळं परमार्थ जिवंत आहे. 5-50 माणसं पुढं बसलेले, पण एवढ्या उच्च कोटीतला विद्वान, तितक्याच लोकात कीर्तन चालू. महाराज, परंपरा आहेत वकील साहेब. त्यांच्या मुखारविंदातून वाक्य ऐकिल तर काल बिजेला. ज्या व्यक्तीला आईसाहेब कळाल्या त्या व्यक्तीला तुकोबाराय कळतात. ज्यांना जिजाबाई नाही कळाल्या का त्यांना तुकोबाराय कळू शकत नाहीत. तुकोबाराय कळून घेण्यासाठी जिजाबाई कळणं गरजेचे आहेत. काय अधिकार होत्या माऊलीचा. महाराज 1425 गडी बापाची. तर पुण्याचे श्रीमंत आबाजी गुळवे 1425 गडी बापाची. तर पण एक बरं नवऱ्याच्या जीवनात कधी काढलं नाही. माझा बाप श्रीमंत आहे आणि तुमच्या घरी मला फाटकं लुगडं न्यासावं लागते. रस्वदीर्घ जर कुठे इतिहासात आढळलं तर पुन्हा कीर्तन करायचं नाही. महाराज गॅसची टाकी नवऱ्याच्या डोक्यावर, सरपणाचा भारा नवऱ्याच्या डोक्यावर, किराण्याच्या पिशा आणू आणू त्याचे बोटं तुटले, तरी म्हणतात मेल्याच्या संसारात इतकुशी लाज नाही. परिस्थिती झेलायची ताकद ज्यांच्यात असते का त्यानं कुटुंब प्रणालीत पडावा. दुःख झेलायची ताकद ज्यांच्यात असते का त्यानं बाहुल्यावर चढावा. नाही तर हिमालयात जाऊन भगवा अंगाला लावून, काव लावाला अंगाला लावून तिथं बसावा. संसार दुःखरूप आहे, संसार फलकट आहे. याच्यात खळगे, ऊन, पाऊस, हिवाळा, उन्हाळा या सगळ्या गोष्टीचे चटके बसते. त्याचं नाव संसार आहे. त्यानंच याच्यात पडायचं. हावसानं लग्न करायचं मग 2-2 हातानं बॉम्ब लायचं. कोण सांगितलं तुला?
तेव्हा तो शेजाऱ्याला म्हणू लागला मा बापाला कळच ना मला सोरीक बघायची. आणि मग लग्न झाल्यावर म्हणला बायकोला त्रास द्यायली तुला रुमण्यान हाणायला पाहिजे होतं सोंबळ्या. तेव्हा तो उतू आलता गुडघ्याला बाशिंग बांधायची वेळ आली. संसार दुःखरूप आहे, संसार फलकट आहे. ज्या झाडाच्या मुळ्या कडू येतात गुरुवर्य त्या झाडाला फळ गोड येत नसतात. संसाराच्या मुळ्याच कडू येतात, संसाराच्या मुळ्यात दुःखरूप येतात. याच्यात तुम्हाला सुखाची फळं कशी लागतील? संसार रूपी या क्रियेनं सुखाचा शर्ट घातलाय, शर्ट सुखाचा घातलाय, आतून दुःखच आहे. आपल्याला वाटतंय सुखी आलंय, जवळ गेल्यावर कळतंय चांगले चांगले वरपळले. प्रभू जरी झाला संसाराचा दास. महाराज देव बेजार, देव बेजार, देव. तर तुमची आमची काय कथा आहे? संसार बेजाराचंच प्रकरण आहे. हिम्मत असेल तरच लग्न कर्जाचं, नाही तर आगावपणा करायचा नाही. आश्रम लय मोठे रिकामे येतं. विठाला 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 महाराज साधे बोटुळे माहेरातून आणले तो बाई नवऱ्याला नीट बोलन. बोटुळे तुमच्याकडे बोटुळेच म्हणते का लांबटे? शेवाया, शेवाया होत्या, शेवाया माहेरातून आणल्या. मंदिराकडे चाललो नाही का बाईन शेवाया केल्या. ते माणूस म्हणला या महाराज मला आवडत होत्या, शुगर नाही काय नाही. आपल्या मसडी आलेली होती त्याच्या इथं, खोंगाभर तूप, इतकी साखर, शेवाया चांगल्या केल्या. तिच्या माईनं डोक्याच्या केसावानी होत्या, मायकाच्या दांड्यावानी नव्हत्या. चांगली बाई होती, सुगरण होती न तिची माय. आता फुकट खाल्ल्यावर मला म्हणावंच लागलं काय शेवाया झाल्या. मी दोनदा म्हणलं, ती म्हणली महाराज माया माईनं दिल्यात. मी म्हणलं तुझ्या माईनं फक्त शेवाया दिल्यात, तुला जीवनभर सांभाळायला ह्यो बोटुळा दिला आणि त्याच्या माईनं जरासं त्याच्या माईचं बी गाय ना का तुझ्या माईच्या शेवायात सांगती. ह्या 6 तासाला तर हागंदारीला जाणार आहे. आता कधी कधी नवऱ्याच्या माईला सुद्धा चोंबाळा. काही नाही, तुम्ही शिवपुराण ऐका, रामायण ऐका, भागवत ऐका, कीर्तन ऐका, हे सांगणारे चिरून खा तरी तुम्हाला मोक्ष नाही. मोक्ष कधी आहे? तुम्ही घरातल्या वयस्कर लोकांचा आदर करताल त्या दिवशी तुम्हाला मोक्ष. महाराज देव सुद्धा आपलं बरोबर करणार नाही. जो मुलगा मायबापाच्या विरोधात आहे त्याला चंद्रभागेत जरी त्या भडव्याला पुरलं तरी त्याला मोक्ष नाही. चंद्रभागेत जरी पुरलं कडा कांदून जित्त तरी त्याला मोक्ष नाही. संसारातल्या लोकांनी काबाड. महाराज 72च्या दुष्काळात मला तर कळत नाही या जुन्या लोकांना सांगता येतोय. त्या 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, बरबडे खाल्ल्या, आंबाड्या खाल्ल्या, भाजीचे पिळे खाल्ले, पण आपल्या लेकरासाठी जमिनी कमवून ठेवल्या. त्या म्हाताऱ्याला जर म्हातारपणी तुम्ही भाकरी नाही दिल्या तर तुमचे संसार खालून नाही पेटायचे. तुम्ही तुळशीला येडे घातले काय, महादेवाला बेल व्हायला काय, पांडुरंगाला मंजुळा व्हायला काय, देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप तुम्हाला लागल. विठाला विठाला मी तर नेहमी सांगत असतो, जो कीर्तनातला गायक, कीर्तनातला मृदंगाचार्य आणि महाराज कीर्तनकार जर मायबापाला सांभाळीत नसेल तर त्याला किती पाप असेल ते यम जाणे, पण याला पाकिट देणाऱ्याला नरक इतकं मात्र लक्षात ठेवा. गळ्यात शपथ, माया गळ्याची घेऊन सांगतोय, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. हो, कारण मायबापा इतका दोषी जगात दुसरा पापी नाही. इतकं पाप आहे मायबापाच्या विरोधात. लायकीच नाही त्याची पक्वाद वाजवायची. त्यानं हातच लावून पक्वादाला, त्यानं हातच लावून टाळाला, त्यानं कंबर बांधूच नाही मायबापाच्या विरोधात जात असेल तर त्याची लायकी काय लोकांना उपदेश करण्याची. जो मायबापाचा होऊ शकत नाही ते तुमचा होऊ शकतो का? विठाला 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 शरीर नामी झालं पाहिजे त्या खुर्चीवर बसण्यासाठी. शबरीला ती खुर्ची भेटली, इथपर्यंत आलतो बरोबर. मला नादे लांबून एसटी आणायचा. तेल बाहेरचं आहे ना, तेल घरचं असलं तर शॉर्टकट पाहिलं असतं. हा, मला काय वाटत नाही. तुमची झोप मोडून म्हणून मी लगेच गेलो तेल याला कळमला.
काय तेल बाहेरचेच लोक टाकी देत ना, मला काय घरून टाकायची गरज नाही. पुन्हा डबल आलो तुमच्याकडे 7 किलोमीटर, काय ताण नाही. हो ह्या ते घरचं टाकायचं असलं मग अडचण येते. मग आता कसं पळवा, आता काय करावं, त्याचं काय नाही. लय मोठं तेल आहे डोक्यात, त्याच्यामुळं कोणीकडं फिरतो, पण मुक्कामाली एसटी नेतो. किती वृत्ती नामी झाली शबरीची. तुकोबाराय डोंगरावर भजनाला जायचे तर सांगून जात नव्हते बरं तुकोबाराय. ते का तुमच्या मायासारखा थोडाच नवरा होता. बरं येतो हा या, आणि जीव द्यायला चालला का इतकं बोलायला तिला. बर 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 बाजाराला जातो आणि काय काय आणू, आणि तुला अक्कल नाही का काय काय आणायचं तिला विचारायला. बर 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 हो 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 ममुल्या कुठला. तुला पिराला कापायला पाहिजे, पिराला आडवा उभा नाही. कंटुल्या कुठला. हे येटगळ काही काही लग्न केली म्हणजे लय शहाणे असते. तू पोरग घे काढायला घेतलं, लढव नको आपली मम्मी भोर गेली, तू ही का त्याची सुमल्या. आपली मम्मी भोर गेली, लाज वाटायला पाहिजे. पुरुषार्थी बोल ना. हे तुझ्यासारखं नालाय कोळण त्या पोराला लागलं तर ते खालून घर फुकीन. पुरुषानं पुरुषार्थात राहिलं पाहिजे. ललू नख आपली मम्मी भू कोणाची. किती शोकांतिका महाराज, किती शोकांतिका. किती संसार फलकट आहे पण इतका पांचट नाही. केला नाही का मागच्या लोकांनी. नाही आपल्याला तितका येऊ द्या, निदान त्यांच्या पायाला चिटकलेल्या माती इतका तरी करा. नाही सांगितलं कोण्या डोंगरावर भजनाला. आणि बाईचा नियम होता, मालक जेवल्याशिवाय बाई पाणी पित नव्हते. इतका जिजाबाईचा अधिकार होता. एका डोंगरावर गेल्या, वापस आल्या. दुसऱ्या डोंगरावर तुकोबाराय सापडले. 4 वाजले जेवायला. घरी आल्या. दुसऱ्या दिवशी जाताना पंढरपुराकडे तोंड केलं. देवा, पायी चालण्याची माझी बेजारी होती, त्याबद्दल मला दुःख नाही बरं देवा. ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर जावं लागतंय, याच्याकरता मला त्रास होतोय म्हणून दुःख नाही बरं देवा. फक्त माझ्या कपाळाच्या मालकाला जेवायला उशीर होतो रे, याच्या वेदना मला होत्यात. मला अशी काही क्रिया सांग ना, माझे मालक कोण्या डोंगरावर गेलीत. तुकोबारायचं शरीर किती नामी झालतं. बाईला साक्षात्कार झाला आणि रस्त्यानं जे पावलं उमटतेत का, त्या पावलाला कान लावला. ज्या मातीत उमटलेल्या पावलातून विठ्ठल नाव निघतंय ते पावलं तुकोबारायची. आणि त्या दिशेनं बाई डोंगरावर जायच्या. मग तुकोबारायनं जिथं पाय टेकला ती जागा जर विठ्ठल म्हणत असेल तर तुकोबारायचं शरीर किती विठ्ठलमय झालं असेल. काय तुकोबारायचं शरीर झालं असेल तसं शरीर शबरीचं होतं महाराज. शबरीनं जिथं पाय टेकला त्या ठिकाणची चिमूटभर माती जर पाण्यात टाकली तर पाणी शुद्ध होत होतं, शुद्ध. तर शबरीचं शरीर किती राममय झालं असेल. आणि म्हणून शबरीला ती गोलोकातली 19व्या क्रमांकाची खुर्ची भेटली. तर तिथं साधू बसलेले होते महाराज. त्या साधूने विचारलं, बाई तो यज्ञ केला का. आमच्या कुळात कसला यज्ञ म्हणे, आम्ही शिकाऱ्याच्या कुळातली माणसं, यज्ञ कसला. तपश्चर्या केली का, तप आम्हाला कुठून येणार. दान केलंस का, मैच खाची सोय नव्हती. म्या झाडाचा पाला खाल्ला, बोरं खाल्ले, कैऱ्या खाल्ल्या, चिंचा खाल्ल्या, फळं संपल्यावर पाला खाल्ला. यज्ञ दान कुठून करू. बाई मग केलं काय, पण भजन केलं रामनामाचं. बाई तुला तुमच्या कुळात भजन कोणी करीत नव्हतं, तुला कोण सांगितलं. डोळे भरून आले आणि 6 साधूपैकी एका साधूचं नाव सांगितलं, गुरुवर्य मतंग नावाचे साधू, गुरुवर्य शरभंगू नावाचे साधू. तुझं चित्र कुठे होनी ये होनी, मार्गी उद्धरिलेसी मुनी. शरभंगू जाता विमानी, म्या प्रार्थोनी पुशिले. 6 पैकी एक साधू. शरभंगू जाता विमानी,
म्यारे प्रार्थोनी पुसिले. पुष्पक नावाच्या विमानात शरभंगू जात होते. हात केला, महाराज म्या प्रार्थोनी पुसिले. शबरी म्हणते मी प्रार्थोनी पुसिले, प्रार्थना केली, महाराज दया करा. शिकाऱ्याची पोरगी, महाराज दया करा. 150 बोकडे कापणार होते, त्याची हत्या होऊ नये म्हणून वासनेला विस्तू लावला. महाराज कामाला विस्तू लावला. एक चोळीनं अंगावरचं लुगडं घेऊन घरून पळून जंगलात आले. महाराज 7 वर्ष झालं कंगवा नाही पाहिला. महाराज 7 वर्ष झालं आरसा नाही पाहिला. महाराज 7 वर्षात माणूस नाही पाहिला. महाराज अख्ख्या जीवनाला राख लावली. करा गरीबावर कृपा. महाराज विमान उतरलं आणि साधना सांगितली, कर रामनामाचं भजन. शरभंगू भेटले, साधना सांगितली, कर रामनामाचं भजन. आणि शबरीने 18 साधूला सांगितलं, त्या संतांच्या कृपेने मला खुर्ची भेटली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. संतांनी केलेले उपकार आहेत. देव नाही बसू शकत त्या बैल खुर्चीवर. ऐका पुढे, शब्दवेधी विद्या राजा दशरथाला येत होती. त्याच्यानंतर ती विद्या महाराजजी द्रोणाचार्यांकडे गेली. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ आरतीत सांगितलं. प्रचंड धनुर्धारी विद्या द्रोणाचार्याकडे होती. अर्जुन पुरुषार्थी कोणामुळे बनले? वकील साहेब द्रोणाचार्यांची कृपा होती. पण दशरथ राजाला शब्दवेधी नावाची विद्या, अंधारात आवाजाच्या दिशेने बाण मारायचा आणि ती वस्तू छेदायची, दशरथ राजाला येत होती. नुसता त्या झारीतून बुडबुड आवाज आला, महाराज पाहिलं नाही, आवाजाच्या दिशेने मारल्याबरोबर श्रावण गेला. ही शब्दवेधी विद्या आहे. तशी द्रोणाचार्याला येत होती. आणि द्रोणाचार्याने एके दिवशी सांगितलं, अर्जुना जाता जाता मी तुला देईल, जगात ती चौथा होता कामा नाही. पण अर्जुनाला द्यायचीच राहिली, आधीच तिसरं जन्माला आलं. ते कोळ्याच्या कुळातलं होतं. कुळानं कोळी होतं.
महाराज संप्रदायात येण्यासाठी जातीचा संबंध नाही, भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही, हा चांगलं वागण्यासाठी जातीचा संबंध नाही. माझं तर असं मत आहे, कोण्याच जातीला वाईट म्हणायचं नाही. कारण मला आत्तापर्यंत मी इतका फिरलो ना, 27.5 वर्ष, मला एक जात सापडली नाही की त्या जातीतले लोक पेत नाहीत. औषधाला सापडली नाही ती जात की ह्या जातीतली माणसं पेत नाहीत. अशी मला एखादी जात दाखवा, त्या जातीच्या सगळ्यात जुन्या चपला जमा करतो, बुटन त्याचं मंदिर बांधतो. औषधाला जात नाही. प्रत्येक जातीत हरामखोर लोक आहेत आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. मग कोणी कोणाला असे टोमणे मारी जाऊ नका. प्रत्येक जातीत चांगली माणसं. कोळ्याच्या कुळातलं पोरग, महर्षी तरी कोळ्याच्या कुळातलेच, कोळियाची कीर्ती त्याच कुळातले होते. जातीचा काही संबंध नाही. महाराज चांगलं काम केलं की त्याचा उद्धार होत असतो. फक्त चांगल्या लोकांजवळ जायचं. चांगले आपल्यापाशी यायला रिकामी नाहीत. काय गोळ्या संपल्या का आपल्याकडे चांगले येतील? आपल्याला जर आपलं चांगलं करायचं असेल तर आपण चांगल्याकडे जा, शोधा, आपलं जीवन उजळल. महाराज लोखंडाला जर सोनं करून घ्यायचं असेल तर परिसाची काय 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 त्याच्या घरची जेवारी संपली का लोखंडाकडे आला? लोखंडाला जर सोनं करून घ्यायचं असेल तर यानं परिसाकडे जावा. आपल्याला आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं असेल तर आपण संतांकडे जावं, तर आपलं जीवन उजळल. महाराज कोळ्याच्या कुळातलं पोरग साधूकडे गेलं, पण साधूच्या अंतःकरणात थोडीशी एक शंकेची गाठ आली. कोणती गाठ? हे पोरग होतं शिकाऱ्याचं आणि महाराज शिकित होते राजघराण्यातल्या पोराला. म्हणून महाराजाने विचार केला द्रोणाचार्याने, मी राजकुमारांना शिकवणारा माणूस शिकाऱ्याच्या पोराला कसं शिकू? म्हणून महाराज काढून दिलं. पण कृपा बघा, महाराज पाहून घरी आलं आणि नदीच्या कडीच्या मातीचा गोळा नेला, चिखलाचा गोळा, आणि त्या मातीचा चिखलाचा गोळा एका लाकडाच्या ठोकळ्यावर मांडला. आकार देऊ तर लक्षात येईन. जटा कशा काढू, नागडोळे कसे काढू, शरीर कसं काढू, हात कसं काढू, चुकलं तर आपल्याला पाप लागल का? म्हणून मातीचा गोळा जसा ठेवला त्या गोळ्यालाच गुरु मानलं. आळंदीतल्या मालकानं सांगितलं, श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कोळी त्रिजगती एकवध केली. त्रिभुवनात 3रा नंबर त्याचा. आणि पोरग माशा धरणाऱ्या कोळ्याचं पोरग, शिकार करणाऱ्या कोळ्याचं पोरग. इतकी निष्ठा, इतकी निष्ठा. सकाळी सकाळी त्या मातीच्या गोळ्यापाशी ध्यान धरून बसायचं आणि कुत्रं भुकू लागलं. माग न पाहता 7 बाण तोंडात आणले, रक्त सुद्धा निघलं नाही. फक्त कुत्र्याचं भुकणं बंद झालं. अर्जुनानं कुत्रं पाहिलं. असे बाण कोणाला मारता येतात? तर द्रोणाचार्यानं सांगितलं, हे मारता येत होते दशरथ राजाला 1 आणि 2 नंबरचे मला, आणि 3रं तुला शिकवायचं होतं, पण मी अजून तुला शिकिलं नाही. दशरथ राजा कधीच गेले, मी मारले नाही, मग याच्या तोंडात बाण कोण मारले? अर्जुन म्हणले, माघारी तुम्ही कोणाला तरी शिकिलं नाही. कुत्र्याला सांगितलं चल, तर एकलव्य दिसला. आणि मग एकलव्याला विचारलं, कोण? एकलव्य. कोणी शिकिलं तुम्हाला? तुम्ही शिकिलं. अर्जुन म्हणले, महाराज खोटं बोलतात तुम्ही. ते म्हणाले तुम्ही शिकिलं आणि तुम्ही नाही म्हणता, खोटं बोलता तुम्ही. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना थोडं भानावे, त्याला सविस्तर विचार. अर्जुनाने विचारलं, एकलव्य जगात 3रा आला, नुसत्या भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत सर्व देशात 3रा आलास. यांच्याकडं पाठाला कधी आला? काही नाही, एकदा गेलतो म्हणे, पण मला त्यांनी वापस केलं. मग तू कसं काय म्हणतो त्यांनी शिकलं? मी त्यांच्या नावानं मातीचा गोळा ठेवला
चिखलाचा गोळा ठेवला आणि त्या गोळ्यावर गुरुनिष्ठा ठेवली. महाराज त्या निष्ठेतून मला आशीर्वाद प्राप्त झाला आणि त्या आशीर्वादानं त्रिभुवनात मी तिसरा आलो. महाराज आपल्या साधूविषयी आपल्या गुरुविषयी मातीच्या गोळावर निष्ठा ठेवली तरी त्या सद्गुरूची कृपा झाली, तरी त्या सद्गुरूने उपकार केले आणि भिल्लाचा मुलगा, कोळ्याचा मुलगा, मासे पकडणाराचा मुलगा जगात तिसरा क्रमांक गाजतोय. ही साधूची कृपा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू काय सांगू प्रमाण आहेत काही तर विडाला विडाला विडाला. चला ऐका पुढे. साधूची कृपा आणि साधूचे उपकार असल्यावर महाराज काय टोकाला माणूस जाईल हो. एका जुन्या काळातल्या 1500 लोकांच्या वस्तीचं गाव महाराज, आणि त्या वस्तीतल्या कोपऱ्यावर एक जण टाळ्या वाजू लागला. टाळी नाही या टाळ्या, टाळ्या वाजू लागला. टाळ्यात आणि टाळीत फरक आहे. टाळी ही भजनात वाजल्या जाते आणि टाळ्या ह्या आश्वासनाच्या असतात. आम्ही तुमचं असं करू. ते पुढे इकत घेतलेली 2-4 बिना शिफ्टीचे असते ते आधीच वाजते. आश्वासनाच्या टाळ्या. अशा काही या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी या भारत देशातला एक व्यक्ती टाळ्या वाजू लागला आणि त्या रस्त्याने पंढरपुरातल्या मालकाच्या दर्शनाकरता एक वारकरी चाललेला आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. वारकरी चाललाय. त्या वारकऱ्याला बघून अशी टाळी वाजली, पण तो वारकरी असा होता, त्या वारकऱ्याला जीवनात कधी पैशाचा स्पर्श झालाच नव्हता. आणि टाळी याच्याकरता त्यानं वाजली की त्या काळात आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा द्या. जिनच्या पॅन्टीवाल्याला हे पैसे कळणार नाहीत. फार जुने पैसे आहेत वकील साहेब. पण त्या वारकऱ्यानं सांगितलं, बाबा मी तुला पैसे देऊ शकत नाही, पण तुला मागायचं काम पडणार नाही हे देऊ शकतो. ते म्हणलं टाळ्या वाजून मागितल्याशिवाय पोटच भरत नाही. तू माझ्यासोबत चल ना, माझ्यासोबत टाळ्या वाजायचं बंद कर आणि टाळी वाजव. टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट तिचा लावे पंढरीचे, पंढरीचे वाट तिचा लावे पंढरीचे. टाळ्या वाजवताना बंद कर, टाळी वाजव, चाल पंढरीला.
त्याने विचार केला आतापर्यंत लय जणांचं ऐकले, आखरीला याचंही ऐकू द्या. आणि महाराज त्या वारकऱ्याच्या नादी लागून ते पंढरपूरला गेलो. चंद्रभागेचं स्नान केलं. काय पाणी आहे महाराज, ते जगातलं कोणतंच तीर्थ चंद्रभागेची बरोबरी करू शकत नाही, कोणतंच नाही. आहा, उलट नुसती चंद्रभागा पाहिली की सगळे तीर्थ घडते. सकल तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखुनिया. नैवम गिरगावकर लिखितम. गिरगावकराचं वाक्य आहे का? आणि मग वाक्य कोण ऐकन? तुमच्या गोळ्या संपल्यात का मग ऐकायला? मालकाचं वाक्य. त्या तीर्थात आंघोळ घातली बुवा, अनुतापेन शुद्धता, पश्चातापेन शुद्धता. महाराज अनुताप झाला की पाप संपलं. वकील साहेब, तुमच्या क्षेत्रामध्ये असा न्याय आहे, गुन्हेगारानं गुन्हा कबूल केला आणि जलामध्ये त्याचं वर्तन जर चांगलं त्यानं ठेवलं तर त्याची शिक्षा काही कमी होती. अशी न्याय व्यवस्थेत दखल आहे का नाही? महाराजजी त्याची शिक्षा कमी होती, 4-2 वर्ष त्याला कमी शिक्षा. शासन सोडून पाहते मोकळं, कैद्याला मोकळं सोडून पाहते, पण मोकळं सोडल्यावर त्याच्यावर वाच असतो. पुन्हा भंगिरीपणा किती करतो आणि सांगितल्याच्या आधीच जलात हजर होतो, त्याला काही शिक्षा त्याची कमी होती. म्हणजे कायद्याच्या चौकटीत पण नियम आहेत. तर पंढरपुरातल्या चौकटीत नियम नाही का? अनुतापेन शुद्धता. लक्षात यावा, मला आतापर्यंत बाप कळाला नाही, पण आता कळायला पाहिजे. लक्षात यावा, मी आतापर्यंत आईला आई म्हणत नव्हतो, पण आता कळावा, जिनं स्वतःच्या रक्ताचं दूध मला पाजलंय त्या आईवर मी अपकार नाही करायला पाहिजे, तिला गोड सांभाळायला पाहिजे. हे शेवटच्या टप्प्यात जरी कळालं तरी देव माफ करतो, तरी देव माफ करतो, तरी माफ करतो. अनुतापेन शुद्धता. एका अंघोळीत अनुताप झाला आणि पुंडलिकरायाच्या पुढं डोकं वाकलं. महाराज, एकदा डोकं वाकल्यावर लवचिक झालं ना, ते एल्डिंग संपली ना त्याची. कंबर वाकली, डोकं वाकलं, मग पंढरपुरातल्या मालकाच्या पायावर वाकलं, मालकिनीच्या पायावर वाकलं. पायातली चप्पल चंद्रभागेतच फेकून दिली, कडेला, पाण्यात नाही. पाण्यात नाही, कडेल फेकून दिली आणि पायात चप्पल नसताना नगर प्रदक्षिणा केली. पापच संपलं. पुढच्या वारकऱ्याला सांगितलं, काय करू आता, मरेपर्यंत हेच कर. टाळ देऊन टाकला एक आणि मरेपर्यंत ह्यो टाळ वाजव. सांगणारं मेलं, सांगणारा वारकरी मरून गेला. कालांतरानं हेही मेलं. त्या लागी विमान पाठविले. कोण होतं माहिती? या भारत देशातला तृतीयपंथी होता, टोलनाक्यावर टाळ्या वाजिणारा. विमानात बसून वरी गेला, विमानात वरी गेल्याच्या नंतर ते महाराज भेटले, रडू लागला. काय मी स्वर्गात आलो, खालचे लोक मला हसत असतील? नाही, आता जेवढे लोक तुला हसत होते तितके लोक तू या नावाचं भजन करतील. सकाळच्या काकड्यात या व्यक्तीचं नाव आहे महाराज. कान्होपात्रा खोदू, पिंजारी तो दादू आणि भजनी आभेदू हरीचे पायी. याच्यातला एक तृतीयपंथी होता. आहे का महाराष्ट्रात एका तरी वारकऱ्याची पात्रता अभंग काढून टाकायची? का काढून टाकू शकत नाही? पंढरपुरातल्या मालकानं त्याला आपलंसं केलंय. अंगीकार ज्यांचा केला नारायणी. श्रुती नावाची पत्रकार होती. त्या श्रुती नावाच्या पत्रकाराने त्या तृतीयपंथीला विचारलं, का रे बाबा, जगात कितीतरी महाराज मेले पण त्यांचं नाव गाथ्यात नाही, तुझं नाव गाथ्यात आलंय. उपकार कोणाचे? या वारकऱ्याचे. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागवेती, काय सांगू आता संताचे
100 योजनाचा महाराज सेतू बांधला म्हणजे आपल्या मापानं 1200 किलोमीटरचा 1250 किलोमीटर गुरुवर्य सेतू झाला. त्या सेतू बांधायला 1 रुपयाचा खर्च नाही, शासनाचं बजेट नाही, उद्घाटनाला मंत्री नाही, पाय खांदायला JCB पॉकल्यान नाही, खडी नाही महाराज, लोखंड नाही, आणि काम करणाऱ्याला पगार तर नाही, भाकरी पण नाहीत, भाकरी पण नाहीत. पाला खावोनी या वाहिले पर्वत, पाला खावोनी या वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधूवर. महाराज पाला खाल्ला हो, आणि 1200 किलोमीटरचा सेतू बांधला. शंका एका गोष्टीची आहे, आपले जेवढे पुलं आहेत तेवढ्याला खालून कॉलम आहेत. बिना कॉलमचा होईन का? आता आपला मंडप आहे, हे काय साधं स्टील आहे काय? हे दप्तरी असतं तर मागच्या वाटोळीत उडून गेलं असतं. याला टेकू द्यालाय चांगल्या क्वालिटीच्या स्टीलचा. आपल्या घराला कॉलम आहेत, माळदाला खांब येतं, याला लोखंडी खांब येतं. त्या सेतूला खांबच नाही, 1200 किलोमीटर पर्यंत. माया काय गोळ्या संपल्या नाही डोक्याच्या, मला गोळ्या चालू आहेत कमराच्या, ह्या चालूच नाही तर काही संबंध नाही याच्या. ह्या बी फक्त उभं राहिल्यावर चालू, चालायला तो कुठपर्यंत चलतो. आळंदी पंढरी बसत नाही वाहनात, पायीच. हो, इळफर शेतात काम करायला लावा तरी उभ्याला उभा, फक्त उभं राहता येत नाही जास्त वेळ. ते अपघात झालं तर मागं गॅप पडला का भर तू काय माहीत. तो तुरीचे पैसे त्याच्यात, कापसाचे त्याच्यात, तुम्ही दिलेले त्याच्यात, तरी गापच भरं नव्हतं. असा केवढा झालाय काय माहीत, पैशाला कमीत नाही. मग हाऊस भरलाय. मी कीर्तनाच सांगतो, कॅमेरा चालू आहे, मी का चोऱ्या केल्या का काय, शेती करतो निष्ठेनं. हो, काय कमी नाही दिलं ना मालकानं, कशाला कमी म्हणायची. आमची इथे एक म्हातारी गावरान तुपन चपात्या खात होती, आणि शेजारने विचारलं काय खाल्लं, तो कुटके म्हणत होती. उजडायलाच मसड मेली. देव म्हणला गावरान तुपात चपात्या खात होती, कुटके म्हणायली, मसडच मारली, जीव गेल्याच निमित्त झालं. आपलं इतकं चांगलं केलं मग कशाला कुथायचं, पैसे नाहीत कशाला म्हणायचं. तुम्ही घरच्याच रानातलं खाले तरी कुथनत. मी रोज 2 गावचं खातो तरी मग खराब चाललं म्हणल्यावर नाही रुमण्यानं हाणायचा का यम मला नाही. आपलं चांगलं चाललं, उगं मालकाव कशाला रागवायचं. सोन्याहून पिवळं. तरी एक जण म्हणला पैसे आहेत, मग किती आहेत? म्हणलं तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके येतं. आपल्याला का आमदार खासदार व्हापुरते थोडेच आहेत, नालायकाच्या पाया पडायची गरज नाही, इतके आहेत. चला, 1 रुपया द्यायला नाही कोणाला. श्रुती नावाची पत्रकार, वेदांतिक शास्त्री, आचार्य, पंडित, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी सगळे ते पूल पाहायला आले आणि म्हणले खालून टेकच नाही. मग दगडे तरंगले कसे काय? कोणाची इतकी ताकद आहे दगड तरंगायची? मग कोणी मारुतीरायकडे गेले, मारुतीराय तुमच्या हातान दगड तरंगले. मारुतीराय म्हणले न ग बाबा, खोटा मोठेपणा नको. मारुतीरायाच्या हाताने नाही तरंगले दगड. सांगतेत आमचे लोक काय मारुतीरायाचा पुरुषार्थ बरं का, आणि काय मारुतीरायाच्या हातानं दगड तरंगले. अरे जरा रामायण वाचून सांगा जाय सोमळ्या. तुका म्हणे नळा, तुका